नमस्कार मंडळी. सिडनी हार्बर ब्रिज 1932 साली बांधून पूर्ण झाला. त्याप्रमाणे त्याचं रीतसर उद्घाटन करायचं ठरलं आणि उद्घाटनाची फीत एका बाजूनी कोण कापणार होतं, तर न्यू साऊथ वेल्सचा प्रीमियर जॅक लँग. आणि तो त्यासाठी तयारीतच होता. आणि तेवढ्यात एक विपरीत घडलं. सगळ्या गर्दीला चिरून जॅक लँगला मागे टाकून एक घोडेस्वार अचानक दौडत आला आणि कोणालाही कळायच्या त्यांनी जॅक लँग ऐवजी उद्घाटनाची फीत कापून उद्घाटन केलं असं जाहीर केलं. कोण होता हा घोडेस्वार? फ्रान्सिस दी ग्रूट नावाचा एक निवृत्त शिपाई होता. आणि त्याला का राग आला? कारण त्याच्या मते इंग्लंडच्या राणीनीच या उद्घाटन सोहळ्याला यायला हवं होतं. जॅक लँग हा त्याच्या मते सर्वथा अयोग्य व्यक्ती होती की जिने या पुलाचं उद्घाटन करावं. या आणि अशा कितीतरी मनोरंजक गोष्टींसाठी मंडळी, तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करून संपूर्ण ब्रिजचा व्हिडिओ जरूर पहा.